आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेल्या ताज्या हवामान अंदाजाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 28 आणि 29 जुलै दरम्यान ज्या भागांमध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही अशा सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरण बदल होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। याशिवाय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 29, 30 आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। या अंदाजामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव तसेच आसपासच्या भागांचा समावेश आहे। या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही 30 आणि 31 जुलै तसेच 1 ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी व्यक्त केले। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहणार आहेत, तर पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि मालेगाव परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रवाह वाढू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हा हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावर आधारित आहे। हवामानामध्ये प्रत्यक्ष परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, त्यामुळे आपल्या परिसरातील अधिकृत हवामान खात्याच्या सूचना देखील आवश्यक लक्षात घ्याव्यात। तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेल्या ताज्या हवामान अंदाजाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 28 आणि 29 जुलै दरम्यान ज्या भागांमध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही अशा सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरण बदल होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। याशिवाय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 29, 30 आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। या अंदाजामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव तसेच आसपासच्या भागांचा समावेश आहे। या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही 30 आणि 31 जुलै तसेच 1 ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी व्यक्त केले। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहणार आहेत, तर पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि मालेगाव परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रवाह वाढू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हा हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावर आधारित आहे। हवामानामध्ये प्रत्यक्ष परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, त्यामुळे आपल्या परिसरातील अधिकृत हवामान खात्याच्या सूचना देखील आवश्यक लक्षात घ्याव्यात। तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।